जबरदस्त फिल्म. यार मित्रांनो, मला नाही माहिती, आता खूप जण मला कमेंटमध्ये पण म्हणत होते की हा चित्रपट रिमेक आहे वगैरे. यार हे पहा, मी ओरिजिनल फिल्म मल्याळम फिल्म आहे कदाचित, मी नाही बघितली आहे. सिम्पलशी गोष्ट आहे, जर मी नाही बघितली आहे ती फिल्म तर मी का म्हणून त्या मूवीचं उगीच कौतुक करू, जस्ट स्वतःला कूल दाखवायला. हां, त्याचा ट्रेलर मी नंतर बघितला आहे चित्रपटानंतर. समहाऊ तुम्ही म्हणू शकता की असेल पण यार जेव्हा मला मेन मूवीचा एक्सपिरियन्स मस्त आला तर मी कशाला उगाचच विनाकारण या चित्रपटावर क्रिटिसिझम करू. म्हणजे जे की काही जणांना क्रिटिसिझम करणं जास्त आवडतं, कारण त्याच्याने ॲक्च्युली काय होतं, समजा मी जरी क्रिटिसिझम केलं ना त्याच्यावर व्ह्यूज जास्त येतात, लोकांना निगेटिव्हिटी जास्त आवडते. पण मला ती फितरत नियत नाही आहे माझी. जर एखादा चित्रपट, हां आता मी हे पण सांगू शकतो, जर हा चित्रपट मी एन्जॉय नसता केला, बाय चान्स सांगतो आहे, तर मग मी डेफिनेटली याला क्रिटिसाईज केलं असतं. पण मी त्याला त्या रिझनमुळे नसतं केलं क्रिटिसाईज की रिमेक आहे की काय, वॉट एव्हर इट इज. आणि जे आहे ते आहे. आता असेल नसेल, मी तो ओरिजिनल चित्रपटच नाही बघितला तर मी कंपॅरिझन नाही करू शकत की कोणता बेस्ट आहे, काय बेस्ट आहे. पण यार यार अंकुश जबरदस्त काम केलं आहे. तो त्या भूमिकेसाठी माझ्या तरी मते सूट झाला आहे. आणि स्टोरी जे ऑब्व्हियसली, आता स्टोरी रायटिंग वगैरे याविषयी बोलणंच आता गैर आहे, कारण या चित्रपटाविषयी जे काय ऐकलं आहे ऑलरेडी. पण स्टोरी खरंच जबरदस्त आहे. आणि जर तुम्ही ओरिजिनल फिल्म नसेल बघितली, नक्की जाऊन बघा. एक खूपच जबरदस्त तुम्हाला मी सांगेल की यार एक्सपिरियन्स येईल. आणि सिरियसली, कारण जेव्हा तुम्ही आता हा चित्रपट, जसा मला एक न्यू स्टोरी म्हणून बघितला, मला नव्हतं माहिती याचं बॅकग्राऊंड काही, तर मला जो एक्सपिरियन्स आला तो तुम्हाला येईल. आणि तो मला खरंच चांगला एक्सपिरियन्स आला. उगाच भाई कूल बनू, हे करू ते, आय डोंट लाईक दॅट यार. मला तरी हा चित्रपट आवडला. 5मधून 3.5 स्टार रेटिंग देईल मी. आता 3.5 स्टार यासाठी पण मग की ते रिझन त्याला एकच आहे की रायटिंगसाठी मेहनत ऑब्व्हियसली नाही केली आहे त्यामुळे. पण प्रेझेंटेशन जबरदस्त आहे.